आपला जिल्हा आपली बातमी फक्त आणि फक्त मी ठाणेकर न्यूज चॅनलवर। शहापूर तालुक्यात ठाणे जिल्ह्यातील विविध घटनांच्या बातम्या प्रसारित करणारे आपले न्यूज चॅनल मी ठाणेकर न्यूज चॅनल। मी ठाणेकर न्यूज नेटवर्कच्या मी ठाणेकर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि हो बेल आयकॉनवर प्रेस करायला विसरू नका। मुख्य संपादक योगेश हजारे। सर्वजण विशेष म्हणून या ठिकाणी जमलेलो आहोत। गेल्या वर्षी याच पावसाच्या दिवसात मला वाटतं मणिपूरच्या ज्या काही घटना घडली त्या बाबतीत निषेध नोंदवण्यासाठी आपण इथे सर्वजण जमलेलो आहोत। आपण निषेधच नोंदवायचे आणि गुन्हेगार मात्र गुन्हे करत राहतील। आज ह्या 1-1.5 वर्षाचा जर कालावधी आपण पाहिला, संपूर्ण देशातला असेल या राज्यातला असेल, महिला अत्याचाराच्या घटना ह्या दिवसागणिक घडत आहेत। अगदी किड्या मुंग्यांसारखे महिलांचे मृत्यू या राज्यामध्ये होत आहेत आणि विशेषतः गुन्हेगाराला कुठलाही जात धर्म नसतो। यशस्वी ताईच्या बाबतीत आपण बघितलं तर एक दाऊद नावाचा गुन्हेगार होता आणि सरकारने तिथे उज्ज्वल निकम सरांसारखा वकील त्या ताईच्या डिफेन्ससाठी तिथे दिला, परंतु अक्षताबाई म्हात्रे असतील, जे काही 3 नराधम होते, भले ते पुजारी असतील, कुठल्या धर्माचे असतील, पंथाचे असतील, मी आताही म्हटलं की गुन्हेगाराला कुठला जात धर्म नसतो, परंतु तिच्या बाबतीत सरकारच्या माध्यमातून उज्ज्वल निकम सारखे वकील असतील किंवा अन्य कोणत्या माध्यमाची फास्ट ट्रॅकवर केस चालली पाहिजे किंवा काही यातून निष्पत्ती झाली पाहिजे असं कोणताही सहकार्य नाही। माझी मैत्रीण आहे वीरा म्हात्रे म्हणून, ती सर्व टीम या ताईची केस लढते आहे। या राज्यात आणि संपूर्ण देशात आपण पाहतोय अत्याचारांची संख्या ही वाढत आहे आणि गुन्हेगार हा गुन्हेगार असतो। केवळ धार्मिक ध्रुवीकरणाने एखाद्याच्या बाबतीत एक न्याय आणि दुसऱ्याला एक न्याय अशा पद्धतीचे वातावरण आज रंगवले जात आहे। त्यामुळे गुन्हेगार हा गुन्हेगार असतो आणि महिलांची सुरक्षा ही अतिशय महत्त्वाचा प्रश्न असून देखील त्या बाबतीत सरकार किंवा अनेक माध्यमातून कोणत्याही पद्धतीची कार्यवाही न होता मतं कशी मिळतील आणि फोडाफोडीच्या राजकारणामध्ये सरकार मशगूल आहे। त्यामुळे या काही कोणत्याही असोत किंवा या राज्यात यापूर्वी काही घटना घडतील किंवा तशी परिस्थिती येऊ नये यासाठी उपाययोजना केल्या पाहिजेत हे या माध्यमातून आम्ही सांगू इच्छितो। आम्ही सक्षम आहोतच, परंतु तशा पद्धतीच्या जे काही कायदे असतील किंवा फास्ट ट्रॅकवर या घटनांचा निकाल लागेल अशा पद्धतीची व्यवस्था सरकारने देखील केली पाहिजे। या दोन्ही ताईंच्या आत्म्याला शांती लाभो एवढं मी या ठिकाणी सांगते। धन्यवाद। अक्षता म्हात्रे अत्याचार झाला, त्या अत्याचारात न्याय मिळावा म्हणून इथे जमलो आहोत आणि आपल्यावर रॅली काढू नये म्हणून आणि वेळेचं निर्बंध घातलं जातं आणि जे गुन्हेगारी करतात त्यांना मात्र मोकळं दिलं जातं। या गोष्टीचा मी इथे निषेध करत आहे। आणि आता आपण सगळे वायनांमध्ये जे भूस्खलन झालं त्यामध्ये आपल्या 200-300 लोकांचा बळी गेला। एक मिनिट